नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात स्पर्धा परीक्षा बातमीपत्र, जिथे आपण दररोज स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, संरक्षण, विज्ञान तंत्रज्ञान आणि क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडी संक्षिप्त आणि परीक्षाभिमुख स्वरूपात पाहणार आहोत. चला तर मग आजच्या महत्त्वाच्या बातम्यांना सुरुवात करूया. शंडी 1 संरक्षण. पहिली महत्त्वाची बातमी संरक्षण क्षेत्रातील आहे. DRDOने ओडिसा किनारपट्टीवर प्रलय या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. या क्षेपणास्त्राची व्याप्ती 150 ते 500 किलोमीटर असून ते सॉलिड फ्युएलवर आधारित आहे. पुढील बातमी भारतीय नौदलाशी संबंधित आहे. भारतीय नौदलात अंजदीप ही तिसरी स्वदेशी बनावटीची अँटी सबमरीन युद्धनौका दाखल झाली आहे. या युद्धनौकेची बांधणी गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स यांनी केली आहे. संरक्षण क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाची बातमी. भारताने INS अरिघाट या अणुपाणबुडीवरून 35 किलोमीटर पल्ल्याच्या K4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. यामुळे भारताची सेकंड स्ट्राईक क्षमता अधिक मजबूत झाली आहे. शंडी 2 राष्ट्रीय आणि प्रादेशिक. महाराष्ट्रासाठी महत्त्वाची बातमी. केंद्र सरकारने नाशिक सोलापूर अक्कलकोट या 374 किलोमीटर लांबीच्या 6 लेन ग्रीनफील्ड महामार्गाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च अंदाजे 19,192 कोटी रुपये आहे. गोव्यातील प्रशासकीय बदलाची बातमी. गोवा सरकारने कुशामती या तिसऱ्या जिल्ह्याची घोषणा केली आहे. या नव्या जिल्ह्याचे मुख्यालय केपे येथे असणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील मोठी घोषणा. केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन योजना ECMS या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याला 41,863 कोटींची मंजुरी दिली आहे. या योजनेचा फायदा महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांना होणार आहे. वाहतूक क्षेत्रातील महत्त्वाची बातमी. 1 जानेवारी 2026 पासून केंद्र सरकारने ड्रायव्हर मालकीचे भारत टॅक्सी हे कोऑपरेटिव्ह राईड हेलिंग ॲप देशभरात सुरू केले आहे. शंडी 3 आंतरराष्ट्रीय घडामोडी. आंतरराष्ट्रीय संरक्षण क्षेत्रातील बातमी. रशियाने ओरेशनिक या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची तैनाती केली आहे. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असून याचा वेग मॅक 10 पर्यंत आहे. युरोपमधील ऐतिहासिक निर्णय. डेन्मार्कने तब्बल 400 वर्षांनंतर आपली पारंपरिक टपाल सेवा बंद केली आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे टपाल सेवेचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. आफ्रिकेतील राजकीय बातमी. मामडी डाउम्बिया यांची गिनी देशाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. शंडी 4 विज्ञान आणि तंत्रज्ञान. गगनयान मोहिमेची अपडेट. भारत 2026 मध्ये व्योममित्र या ह्युमनॉइड रोबोटसह गगनयान G1 ही मानवरहित अंतराळ मोहीम राबवणार आहे. AI क्षेत्रातील मोठी घोषणा. गुजरात सरकारने GIFT सिटीमध्ये इंडियन AI रिसर्च ऑर्गनायझेशन स्थापन करण्याला मंजुरी दिली आहे. शंडी 5 क्रीडा. हॉकीमधील अभिमानास्पद कामगिरी. भारतीय महिला हॉकी संघाने आशिया कप 2025 मध्ये रौप्य पदक पटकावले आहे. क्रिकेट क्षेत्रातील निवृत्ती. न्यूझीलंडचा क्रिकेटपटू डग ब्रेसवेल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तर मित्रांनो, या होत्या आजच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने महत्त्वाच्या चालू घडामोडी. अशाच दररोज परीक्षाभिमुख, मुद्देसूद आणि विश्वसनीय बातम्यांसाठी आपल्या स्पर्धा परीक्षा बातमीपत्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटू नवीन चालू घडामोडींसह. धन्यवाद. जय हिंद.